अरे लेडीजला मारतोय तो, लेडीजला मारू राहिला. चाल तू पोलीस कंप्लेंट कर भद्रकाली पोलीस स्टेशन मध्ये. लेडीजला मारतो तू, लेडीजला मारतो कोण? तुम्ही लेडीज केलेलं आहे का? महिलेला मारहाण करणाऱ्या त्या संशयितावर भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सिग्नल नियमांचं पालन न करणाऱ्या दुचाकी चालकानं कारसमोर दुचाकी उभी केली. त्याला सिग्नल बघ या बोलण्याचा राग आल्यानं संशयिताने कारमधील महिलेला शिवीगाळ व भर रस्त्यात मारहाण करत विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी सायंकाळी 5 ते 6 वाजताच्या दरम्यान शहरातील गंजमाळ सिग्नलवर घडला. या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी संशयित समीर शहा याला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला. प्रकरण नेमकी असं आहे का, फिर्यादी आणि तिचं कुटुंब त्यांच्या इनोव्हाकडनं शालीमारकडनं खडकाळीकडे जात होतं. खडकाळीकडे जात असताना यातील आरोपिताने त्याची जी ॲक्टिवा गाडी खडकाळी सिग्नलला त्यांच्या इनोव्हा गाडीला आडवी घातली. त्यावेळेस फिर्यादीचे जे जावई होते ते गाडी चालवत होते. गाडी चालवत असताना त्यांनी त्याला ओढून समज दिली की गाडी व्यवस्थित चालव. आरोपीला त्याचा राग आला आणि त्याने त्यांचा पाठलाग करत फर्निचरच्या दुकानांच्या पुढे, खडकाळीच्या फर्निचरच्या दुकानापुढे त्यांची गाडीला थांबवलं आणि फिर्यादीच्या जावयाला त्याने हाताने मारहाण केली. ज्यावेळेस फिर्यादी त्याला समजावण्यास गेल्या त्यावेळेस त्यांनी फिर्यादीची सुद्धा कॉलर पकडून त्यांना अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ करून त्यांना सुद्धा मारहाण केलेली आहे. याप्रमाणे घटना घडलेली आहे. त्या फिर्यादीने पोलीस स्टेशनला आल्यानंतर गुन्हा दिला. गुन्ह्याची फिर्याद दिल्याने आपल्याकडे गुन्हा दाखल आहे आणि आरोपीला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे. या गुन्ह्यातून ज्याला अटक केलेली आहे त्याचं नाव आहे समीर हमीद शहा. याच्या यापूर्वी सुद्धा 6 ते 7 गुन्हे दाखल आहेत आणि हा आमचा रेकॉर्डवरचा आरोपी आहे. मागील 15 दिवसांपूर्वी देखील रिक्षा चालकाचा एका चारचाकी चालकाला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता आणि त्यातच हा प्रकार समोर आल्यानं नेमकं नाशिकमध्ये वाढत्या गुन्हेगारीला शह कोण देत आहे असा संतप्त प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेतून विचारल्या जात आहेत. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.